हे उजव्या डिशमधील लिंबू हे विश्रामबाग नगरदेवळा विषमुक्त नैसर्गिक लिंबू बागेतील म्हणजेच सुभाष पाळेकर यांच्या पद्धतीनुसार हा लिंबू बाग असून त्यातील हे 5 लिंबूचे फळ आणि हे गुढे येथील एका शेतकऱ्याचे लिंबू बागेतील लिंबू। आता आपल्याला याचा एक व्हिडिओ बनवायचा आहे, म्हणजे आपल्याला रस कोणत्या याच्यात लिंबूमध्ये जास्त निघतो ते आपल्याला बघायचं आहे। आता हा काटा आहे इलेक्ट्रॉनिक। आता तुम्ही हे लिंबू पिशवीत टाका, कॅरी बॅगमध्ये समोर दिसू द्या। आता हा काटा आपण 0 सेट करतोय। हा 0 सेट झालाय, दाखवा टांगायला, टांगायचं। हे आले 115 ग्रॅम, हे बघा, ठीक आहे, काढा आहे। हा काटा परत 0 सेट करतोय 115। आता हे लिंबू टाका, काटा सेट केला आहे, काटा सेट केला आहे 0-0, 115 ग्रॅम वजन आम्ही आधीच करून ट्रायल घेतलेली आहे। घ्या, टाका डिशमध्ये। आता तुम्ही कापायला सुरुवात करा। तुम्ही हे कापा आणि तुम्ही हे कापा, खाली ठेवा, इथं ठेवा, खाली खाली ठेवून कापा पटापट। टाका इथं पुढे टाका, ज्याच्या त्याच्या पुढे त्या डिशमध्ये टाका। तुमचा ग्लास खाली पडला का? खाली ठेवा। पिळा रस, तुम्ही पण पिळा। तर समोर इकडे इकडे करा, व्हिडिओमध्ये 2 ग्लास आले पाहिजे। ग्लास दाबू नका ना, ग्लास दाबू नका। उजव्या बाजूची डिश ही विषमुक्त नैसर्गिक लिंबू आहेत। डाव्या बाजूचे हे लिंबू गुढे येथील एका शेतकऱ्याचे आहेत। दाबा, फटाफट दाबा, वेळ नका लावा, व्हिडिओ मोठा होतो। खाली धरा, चिरकांडीवर नाही पडली पाहिजे। ओके, ही डिश बाजूला ठेवा, तुम्ही सोडा, तुम्हाला जमत नाही काम, तुम्ही पिळा। चांगला पिळा। हे गुढ्यातील लिंबू पिळा। हा व्हिडिओ एकदम प्रामाणिक काढलेला आहे, याच्यात कुठलाही केमिकल लोचा केलेला नाही। आम्ही गो आधारित शेती करतो। गो आधारित शेतकरी हा केमिकल लोचा करत नाही, केमिकल टाकत नाही, रासायनिक खते टाकत नाही, पेस्टिसाईड फवारत नाही, कोणाला विष खाऊ घालत नाही। विष खाऊ घालणे म्हणजे काय? शेतात विष टाकणे आणि ते ग्राहकाला विषारी भाजीपाला खाऊ घालणे म्हणजे विष खाऊ घालणे, हे काम आमच्याकडे होत नाही। नाना महाजन, नगरदेवळा। आता बघा तुम्ही, आम्ही आता 2 एकर वांगे लावलेले। आता तोपर्यंत मला चर्चा करायला काही हरकत नाही। 30 दिवसाचं वांगं झालेलं आहे, आज 25 दिवस झाले, आपलं 35 दिवस। आमची एक तोडणी झालेली आहे,
30 दिवसात वांगे आले. काल आम्ही वांगे तोडले भरपूर. कुठलेही रासायनिक खत, युरिया, मटेरियल, पेस्टिसाईड आम्ही टाकलेलं नाही. आता ग्लास जवळ करा, ठेवा खाली. आता आपण बघू शकता कोणत्या ग्लासमध्ये रस जास्त निघालेला आहे आणि कलर पण बघा. हा काळपट कलर आहे, हा पिवळसर कलर आहे. आम्ही आमच्या लिंबूचे केमिकल फ्री म्हणजे रेसिड्यू फ्री आम्ही सर्टिफिकेट मिळालेलं आहे आम्हाला. आम्ही नाशिक येथील सरकारी लॅबमध्ये, सरकार मान्य लॅबमध्ये याचं प्रमाणपत्र मिळालेलं आहे, घेतलेलं आहे. त्याच्यात कुठलाही अंश रासायनिक केमिकलचा आलेला आढळत नाही. आमच्याकडे सर्टिफिकेशन हे कोणाला पाहिजे असेल मला 99 70 70 99 99 या मोबाईल नंबरला व्हॉट्सअप करू शकता. मी त्यांना माझ्या लिंबू बागेचं, लिंबूचं प्रमाणीकरण सर्टिफिकेशन फोटो टाकू शकतो. धन्यवाद. नामदेव नाना महाजन, विश्रामबाग, नगरदेवा, केमिकल फ्री शेती. धन्यवाद.